नमस्कार मंडळी, मी आहे तेजस्विनी आणि माझ्या या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि मी तयार झाली आहे कुठेतरी जाण्यासाठी. आता कुठे हे तुम्हाला पुढे कळेलच. ही मी अशी रेडी झाली आहे. सुंदर दिसत आहे ना? हो, तर चला आपण आता निघूयात. सकाळचे आता 6 वाजले आहेत आणि बाहेर एवढा काळोख आहे. आता आपण निघालो आहोत. आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये आणि इथे एवढी जास्त ट्रॅफिक होती की आम्हाला खूप उशीर झाला होता. पण फायनली आम्ही डेस्टिनेशनजवळ पोहोचणार होतो आणि असा हा सुंदर रस्ता चालू झाला होता. नंतर आम्हाला एवढा जास्त फॉग भेटला की त्याची सुंदर व्हिडिओ काढताना ही मी स्वतःलासुद्धा दाखवताना वातावरण एवढं सुंदर छान झालं होतं की चला म्हटलं खिडकी उघडून आपणही या थंड हवेची आणि पावसाची मजा घेऊयात. बाहेर इतकी थंड हवा होती की बाप रे, मला खूप जास्त थंड वाजली. आणि मध्येच भेटलेला हा छोटूसा वॉटरफॉल. इकडे एवढा जास्त पाऊस होता की बाप रे. आणि हा सुंदर रस्ता, झाडे, पाऊस आणि मी खूप खूप भारी वाटत होतं. खूपच छान क्लायमेट होतं. आता आपण पोहोचणारच होतो. इथून आपल्याला पुढे चालत जायचं होतं आणि ही मी चालत जाताना इकडे एवढा जास्त पाऊस होता की रेनकोट इज मस्ट आणि मला तर खूप मस्त वाटत होतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत कुठे? मंदिरात. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा पूर्ण फॉगने भरलेला होता. आपण आता पोहोचलो आहोत भीमाशंकर आणि आता उभे राहिलो आहोत चरण दर्शन लाईनमध्ये. लाईन खूप जास्त मोठी होती. हे आहे मंदिर. हर हर महादेव करत आमचं दर्शन झालं. 3 तास लाईनमध्ये दर्शन घेऊन झाल्यावर म्हटलं चला छोटूसा फोटोशूट करूयात. तर ही मी अशी फोटोशूट करताना हे आहे भीमाशंकर महादेवाचं मंदिर. खूप छान आहे. पावसामुळे हे पूर्ण कवर केलेलं आहे. परत जाताना आपल्याला हा परत तोच सेम वॉटरफॉल एवढ्या छान रूपात दिसला. सो ब्युटिफुल. वाव, एकदमच वावी. त्यानंतर मी व्हिडिओ काढायलाच विसरली आणि रात्री 12 वाजले आम्ही घरी पोचलो. खूप खूप छान दर्शन झालं. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय मंडळी.